नमस्कार मित्रहो, जय जिजाऊ जय शिवराय। आपण आहोत श्री क्षेत्र नारायणगडावर। नारायणगडावर ऐतिहासिक दसरा मेळावा होतोय आणि या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जो तो या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय ताकदीने या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वप्रथम आपलं ज्ञानदेव काशीद ऑफिशियल आणि दैनिक सूर्योदयवर आपलं स्वागत आहे। सूर्योदयच्या YouTube चॅनल, फेसबुक पेज वरून हे सर्व लाईव्ह आहे। तसंच आपल्या ज्ञानदेव काशीद तसेच आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल YouTube चॅनलचा परिसर आहे आणि हा सगळा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी या ठिकाणी आपल्या सगळ्या भाविक भक्तांची आहे। उद्या सकाळी 11 वाजता स्वतः मनोजदादा जरांगे पाटील हे देखील नारायणगडावर दसरा मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। आपण पाहत आहोत या ठिकाणी आता नवरात्र उत्सव सुरू आहे, नारी शक्तीचा जागर होतोय। एकीकडे भक्तीचा जागर आहे तर दुसरीकडे शक्तीचा हा दसरा मेळावा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या ज्या जिजाऊ आहेत या जिजाऊच्या लेकी आहेत। मनोजदादा जरांगे पाटील यांचा ऐतिहासिक दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। इथे स्वच्छतेचं काम करतायत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माता भगिनी आहेत। या श्रमदानामध्ये पुरुष मंडळी देखील मोठ्या प्रमाणे सहभागी झालेले आहेत। आपण बघतो आहोत या ठिकाणी सगळेजण तन मन धनाने या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, तर गडावरती सगळे समान आहेत। या ठिकाणी आपल्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदानाचं कार्य या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रो, ज्ञानदेव काशीद ऑफिशियल आणि दैनिक सूर्योदयच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हे लाईव्ह सुरू आहे। नारायणगडावर दसरा मेळाव्याची जय तयारी कशी सुरू आहे आणि या ठिकाणी नारी शक्ती कशी एकवटलेली आहे देखील दाखवण्याचं काम करतोय आपण। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय असंख्य या ठिकाणी बांधव आहेत आणि स्वतः गंगाधर नाना काळकुटे पाटील हे देखील या ठिकाणी स्वतः श्रमदान करतायत। नाना, या ठिकाणी आपण श्रमदान करतायत, काय भावना आहे? नाही, आपण सगळ्यांनी प्रत्येकाने काम केलं पाहिजे, आपलं योगदान याच्यात दिलं पाहिजे। यासाठी आम्ही पण थोडं रोज काही ना काही श्रम या ठिकाणी आपण श्रमदान केलं पाहिजे, आपण योगदान दिलं पाहिजे। या भूमिकेतून भावनेतून स्वतः या ठिकाणी गंगाधर नाना काळकुटे पाटील असतील, दिमाकवाडीचे सगळे बांधव आहेत। कुठून कुठून आलाय? बेलखंडी पाटोद्याचे सगळे भाविक आहेत। जाधववाडी, बेलखंडी पाटोदा, दिमाकवाडी, तारसोंडा येथून तारसोंडाहून सुद्धा या ठिकाणी नागरिक आलेले आहेत। महिला भगिनी, आमच्या माता भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदानाचं कार्य या ठिकाणी करतायत। तांदळा गावचे सुद्धा 70 बांधव या ठिकाणी आहेत आणि विविध गावचे बांधव या ठिकाणी आहेत। काय बोला दादा, काय म्हणणं आहे? बेलखंडी पाटोदा 200 माणसांनी बेलखंडी पाटोदा इथून जवळपास 200 बांधव या ठिकाणी आलेले आहेत। जाधववाडीतून बांधव आलेले आहेत। वेगवेगळ्या भागातून परिसरातून या ठिकाणी बांधव आलेले आहेत आणि स्वतः या ठिकाणी काळकुटे नाना सुद्धा आपल्याला मनोजदादा जरांगे पाटलांचे ते विश्वासू सहकारी आहेत। आपल्या जीवनातला मौलिक वेळ देऊन या ठिकाणी तन मन आणि धनाने ते या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, ही सगळी लाईव्ह दृश्य आपण दैनिक सूर्योदय आणि ज्ञानदेव काशीद ऑफिशियलच्या या प्लॅटफॉर्मवरून या ठिकाणी लाईव्ह पाहतोय। थेट नारायणगडावरून आपण जोडले गेलेलो आहोत। या माता भगिनी या ठिकाणी कष्ट करतायत। ताई, कुठून आलात तुम्ही? बेलखंडी पाटोदा। किती महिला भगिनी आलायत? 200 माणूस आले। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे? या ठिकाणी या सगळ्या माता मौल्या या ठिकाणी आपल्याला श्रमदान करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा लय हलवू नका। एक मराठा, एक मराठा। या ठिकाणी या ताई सुद्धा या ठिकाणी श्रम करतायत। सगळे बांधव या ठिकाणी श्रमदान करतायत आणि अत्यंत प्रचंड प्रमाणात या ठिकाणी काट्यात सगळ्यांनी काम जपून करावं अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आहोत। अतिशय सावकाश करा। ताई, कुठून आलाय तुम्ही? ताई, कुठून आलाय? पाटोदावरून आलाय। कसं काम सुरू आहे? सकाळपासून किती काम केलं तुम्ही? लय मोठं केलं, जेवढं जागा लागते तेवढी केली। काय काय केलं? गवत कापलं, काटे काढले, झाडून काढलं। कशी सेवा करणार आहेत राज्यातून आलेल्या सगळ्या बांधवांची इतर नारायणगडावर? करते ना बाबा, कशी करायची कसं पद्धतीने बाबांचं मार्गदर्शन लाभतंय तुम्हाला?
बर बर सगळं मनोज दादा, उद्या पाहणी करायला येणार आहेत गडावर, जेवणा सगळं करणार आहेत ना मग. जेवणासकट आलेल्या सगळ्या बांधवांची हो सगळे बांधव या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो, जेवणासकट या ठिकाणी आलेल्या बांधवांची सोय या ठिकाणी केली जाणार आहे। या ठिकाणी आलेल्या लोकांची पाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी आलेल्या बांधवांची जेवणाची व्यवस्था असेल, ती देखील केली जाणार आहे असं या ठिकाणी माता भगिनींकडून सांगितलं जात आहे। आणि स्वतःच्या जीवाला या ठिकाणी त्रास होतोय, आमच्या माता भगिनी हातामध्ये काटे मोडतायत, परंतु या ठिकाणी श्रमदानाचं हे काम करतायत। मित्रांनो, खरोखरच या माऊलींच्या कार्याला आपण सॅल्यूट केला पाहिजे, त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण नमस्कार केला पाहिजे। आपण पाहतोय या ठिकाणी पुरुष मंडळी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कार्याला या ठिकाणी नाना काटेला हाताला लागतील जपून, हो जपून चालू आहे, पण सगळ्यांनी श्रमदान केलं पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा स्वतः रोज श्रमदान करायचं ठरवलं। तर या ठिकाणी नानांनी सुद्धा दररोज 3 तास गडावरती श्रमदान करण्याचं ठरवलं आहे। नाना श्रमदान करताय, परंतु गावागावात जाऊन दसरा मेळ्याचा प्रचार प्रसार देखील करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे। हो ते पण सुरू आहे आणि ते पण करणार आहेत आम्ही। सध्या फक्त आज आलो तर रोज ज्या दिवशी गडावा येतो त्या दिवशी 2 ते 3 तास श्रमदान केलं पाहिजे, हे आमचं सगळ्याचं नियोजन आहे। त्यामुळे आम्ही आता श्रमदान करतो। या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी श्रमदान सुरू आहे। या ठिकाणी माता माऊल्या हातामध्ये विळा घेऊन या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतायत। खरोखरच मित्रांनो, ही खूप मोठं कष्ट या ठिकाणी उपसण्याचं कार्य या ठिकाणी या सगळ्या आमच्या माता माऊल्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। किती बांधव एक मिनिट, हे करा, एक मिनिट।